ज्यावेळी काँग्रेसमधून आदरणीय पवारसाहेब संगमाजी आणि यांना काढलं 99 साली, ज्यावेळेस काढलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष दोन वेगळे झाले, ताकदीने एकामेकाच्या विरोधात लढले आणि नंतर 15 वर्ष यशस्वीपणे महाराष्ट्रात सत्ता केली, यशस्वीपणे. आणि केंद्रात तर 10 वर्ष तो गोल्डन पिरियड होता भारताचा. सगळा डेटा काढून बघा, ही ग्रोथ झाली. त्यामध्ये म्हणजे जे आज ज्या मोबाईल तुम्ही वापरता, आज भारताचं जी शेतीमध्ये परवा दिवशी 1 नंबरला आपण आलो असं जे बोलले, ते 2 नंबरपर्यंत न्यायचं जेव्हा चायनाचं पण होता तांदूळामध्ये, तेव्हा आदरणीय पवारसाहेबच होते ना. किंवा देशात डेअरीमध्ये आपण 1 नंबर झालो तेव्हा आदरणीय पवारसाहेबच कृषी मंत्री होते. त्यामुळे गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. म्हणून आता मी विरोधात आहे म्हणून 11 वर्ष ह्या सरकारने काहीच केलं नाही असं मी कधीच म्हणणार नाही, कारण का त्याच्यात तथ्यच नसतं, ते हास्यास्पद असतं. कुठलंही सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करतच असतं, कुठलंही असू दे.